आता त्या निवडणुकीतही अपडेट समोर येतात। महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांना 339 मतं पडली आहेत। महाविकास आघाडीचे कृष्णा पाटील आष्टीकर यांना नुसती आता 84 मतं पडली आहेत, तर वंचितचे उमेदवारांना आता 5 मतं पडल्याची माहिती मिळते। नांदेड विधान परिषदेच्या अपडेट्स आपण जाणून घेऊयात। महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांना 339 मतं पडलेली आहेत। त्यांचा तिथे जवळपास विजय झालेला आहे। कृष्णा पाटील आष्टीकरांना 84 मतांवर हार मानावी लागली आहे। वंचितच्या उमेदवारांना तिथे 5च मतं पडलेली आहेत, त्यामुळे भाजपचा दणदणीत विजय इथेही झालेला आहे। महायुतीचं पारडं आता नांदेडमधूनही जड होताना आपल्याला दिसतंय। त्यांच्याही कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष करत आता इथे विजय साजरा केला जातोय। अमर राजूरकर हे भाजपचे उमेदवार 339 मतांनी नांदेडमध्ये निवडून आलेले आहेत। महाविकास आघाडीचा इथेही दारुण पराभव झाला। वंचितचे उमेदवार प्रशांत इंगोले यांना अवघी 5 मतं पडली आहेत। नांदेडमधून महायुती पुन्हा एकदा विजयी ठरलेली आहे। अमर राजूरकरांना आता 339 मतं पडलेली आहेत आणि त्यांचा तिथे दणदणीत विजय झालेला पाहायला मिळतोय। कृष्णा पाटील आष्टीकरांच्या नावावर काँग्रेसला इथेही हार पत्करावी लागली आहे।